संतोष देशमुख खून प्रकरणाला जवळपास 100 दिवस होऊन गेलेले आहेत आणि या 100 दिवसामध्ये यातील एक आरोपी हा अद्यापही सापडलेला नाही. यातील काही जणांचे मोबाईल हे अद्यापही सापडलेले नाहीत. यामध्ये अनेकांना सहआरोपी करण्यात आलं नाही, ज्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत. एक जण त्या वाल्मिक कराडला सरेंडर होताना स्वतःची गाडी चालवत सीआयडी ऑफिसला जातोय, हे लाईव्ह प्रक्षेपण अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. तो मीडियावर येऊन सांगतोय की मी तिथं चौकात होतो, मग अण्णाने आवाज दिला, अण्णा बारक्या गाडीत होते, अण्णा म्हणले मला बारक्या गाडीत त्रास होतो आणि मला मोठ्या गाडीत नेऊन सोड, असं म्हणणारा अद्यापही त्या ठिकाणी त्याला सहआरोपी का करण्यात आलं नाही. एवढंच नाही तर ज्याला पोलीस घेऊन फिरले, ज्याची गाडी पोलिसांनी 10,500 किलोमीटर पळवली, पण नुसती गाडीच पोलिसांनी घेतली नाही आरोपी शोध घ्यायला, तर हा आरोपीचा मित्र असलेला त्याला पोलिसांनी त्याची गाडी घेतली आणि अगदी कर्नाटकमध्ये सुद्धा तो 9 दिवस त्या ठिकाणी, म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये तो 9 दिवस पोलिसांसोबत मुक्कामी राहिलेला आहे. राज्यभरातील अनेक शहरामध्ये तो फिरलेला आहे. म्हणजे तो आरोपीला पकडण्यासाठी मदत करत होता की पळून जाण्यासाठी करत होता, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यालाही त्या ठिकाणी सहआरोपी करण्यात आला नाही. त्यानं तर गेवराईमध्ये ब्लँकेट खरेदी करून आरोपीला ब्लँकेट पुरवल्याचं चर्चेला जातं. इतकंच नाही तर गेवराईतील एका दुकानातील ब्लँकेट खरेदी करतानाचे फोटो त्यांचे व्हायरल झाले. या खंडणीच्या बैठकीमध्ये सहभागी असलेला निलंबित PSI राजेश पाटील, जो त्या बैठकीत आरोपी सोबत आहे, खुनाच्या आरोपी सोबत आहे. इतकंच नाही तर तो या खुनाच्या आरोपी सोबत हॉटेलमध्ये चहा पण घेत्या दुसरा व्हिडिओ आला, त्यालाही सहआरोपी करण्यात आलं नाही. एवढंच नाही तर आरोपीला ज्यांनी पैसे पाठवले त्या वायपसी दाम्पत्याला देखील अद्याप अटक करण्यात आलेली नाही. म्हणजे हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत आलंय, हा एक मोठा प्रश्न आहे. 100 दिवस होऊन गेलेले आहेत. आता काही दिलासादायक बाबी यामध्ये आहेत, ज्यामध्ये हे जे तिन्ही प्रकरण आहेत, ॲट्रॉसिटी प्रकरण असेल, खंडणी प्रकरण असेल आणि अपहरण आणि खून प्रकरण असेल, या तिन्ही प्रकरणाची चार्जशीट न्यायालयात दाखल झालेली आहे. सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोले यांची नियुक्ती केलेली आहे. माननीय न्यायालयानं हा खटला केजच्या न्यायालयाऐवजी बीडच्या न्यायालयाकडे वर्ग करण्याच्या या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत. काही सकारात्मक बाबी असल्या तरी हे प्रकरण ज्यांच्या भोवती फिरतंय असे अनेक लोक या ठिकाणी सहआरोपी करण्यात आलेले नाहीत. धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा हा वाल्मिक कराड, ज्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे सातबारे एक आहेत, व्यवहार एक आहेत, कंपनीचे शेअर्स एक आहेत, त्यांचा कारभार सांभाळतो, त्यांचं ऑफिस सांभाळतो. मग धनंजय मुंडेची चौकशी या प्रकरणामध्ये का झाली नाही? जसं 5 वर्षापूर्वीचं प्रकरण उकरून काढून त्या ठिकाणी दिशा सालियन प्रकरणामध्ये राजकीय लोकांची CDR तपासण्याची मागणी होती, मोबाईल लोकेशन तपासण्याची मागणी होती. मग या प्रकरणामध्ये का होत नाही? ही मागणी सरकारचे वकील, सरकारचे मंत्री करतात, ही एक बाब आहे. मग या मंत्र्याला हे दिसत नाही का? हाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे हे गंभीर प्रकरण या ठिकाणी आहे की ज्यावर कुणाचा दबाव आहे का, कुणाला पाठीशी घातलं जातंय का, असं या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून 100 दिवसामध्ये हे आरोपी पकडलेले आहेत, परंतु म्हणजे जी गती पाहिजे, जे सहआरोपी व्हायला पाहिजेत, तर त्या प्रमाणामध्ये हे होताना दिसून येत नाही. संतोष अण्णाला खरंच न्याय मिळेल काय, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे. कारण यामध्ये मोठमोठ्या राजकीय हस्ती या ठिकाणी दबाव टाकून आहेत
असं म्हणायला भरपूर वाव आहे.